आणि बुलेटिनच्या सुरुवातीला काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहूयात। राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाला सुरुवात झालेली असून काही ठिकाणी गारपिटीने तडाखा दिलाय। आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज असल्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। उर्वरित भागात येलो अलर्ट कायम आहे। राज्यात कालही काही ठिकाणी अवकाळी पाऊस बरसलेला आहे। शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि आजही अलर्ट कायम ठेवण्यात आलाय। पुण्यातील औंध आणि बाणेर परिसरामध्ये अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली तर हिंजवडी भागात गारपीट सुद्धा झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या पुणेकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला। दरम्यान पुण्यातील अनेक ठिकाणी पाणी साचलंय। हा अवकाळी पाऊस वातावरणातील बदलांमुळे पुढील काही दिवस हलक्या सरी पडू शकतात असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला। तिकडे पुण्याच्या उतरवली भागामध्ये सुद्धा गारांचा पाऊस पडला। अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। काढणीला आलेला ज्वारी, गहू, हरभरा या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे। गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे मात्र शेतकऱ्यांना प्रचंड फटका सहन करावा लागतोय। काढणीला आलेला ज्वारी असेल, गहू, हरभरा या सगळ्या पिकांना फटका बसण्याची भीती आहे।